नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूया की आजच्या या आठवड्यात कोणता आपण स्टॉक ऑफ द वीक ॲनालिसिस करायचा आहे. ओके, जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव आहे निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड लिमिटेड. ओके, ही कंपनी जेव्हा सुरू झाली तेव्हा ही एक ट्रस्ट म्हणून सुरू झाली आणि त्या ट्रस्टला स्पॉन्सर करणारी जी काही कंपनी होती ती होती निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनी. त्याची एक सिस्टर कन्सर्न कंपनी आहे ज्यांनी ही कंपनी स्पॉन्सर केली ॲज ए ट्रस्ट आणि तिथून त्याचं कामकाज सुरू झालं आणि आज ती कन्वर्ट झालेली आहे ॲज ए म्युच्युअल फंड कंपनीमध्ये. ओके, ही एक म्युच्युअल फंड मॅनेजमेंट कंपनी आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे म्युच्युअल फंड ती मॅनेज करते. त्यामध्ये मेजरली येतात ते ETF म्हणजे इक्विटी ट्रेडेड फंड. त्यानंतर ह्या कंपनीचे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस पण कंपनी प्रोव्हाइड करते. त्याचबरोबर अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स आणि पेन्शन फंड सुद्धा ही कंपनी काय करते, सर्व्हिसेस देते. आणि ही फक्त इंडियामध्ये नाही, बाहेर देशामध्ये सुद्धा काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणारी ही कंपनी आहे. ओके, निप्पॉन म्युच्युअल फंड ही एक लीडर आहे या मार्केटमधली. इंडियामधली म्युच्युअल फंड कंपनीमध्ये ही एक लीडर आहे. जर हिचं AUM बघितला, AUM म्हणजे ॲव्हरेज असेट अंडर मॅनेजमेंट. कंपनीकडे जे काही पैसे आहेत ते मॅनेज करण्यासाठी किती आलेले आहेत, आज रोजी त्या सगळ्या मॅनेजमेंट आलेल्या पैशांची व्हॅल्यू किती आहे तर 2,40,364 कोटी रुपयांचे फंड ही कंपनी आता सध्या ॲज ए म्युच्युअल फंड म्हणून मॅनेज करते. कधीपर्यंत? 2021 जून पर्यंत जर व्हॅल्युएशन पाहिलं तर. आणि ह्या कंपनीचे फोलिओज म्हणजे किती ग्राहक आहेत, अकाउंट किती आहे त्या कंपनीकडं तर 1.13 कोटी अकाउंट या कंपनीकडं ऑलरेडी आहेत. ही एवढी मोठी असेट मॅनेजमेंट मधली एक कंपनी आहे. कंपनीचं जर प्रेझेन्स पाहिला कुठं कुठं आहे तर भारतातल्या 300 सिटीज मध्ये ही कंपनी स्वतःचे ऑफिसेस रन करते. फायनान्शियल इयर 21 मधले काही हायलाइट्स पाहायचे म्हटलं तर हायेस्ट प्रॉफिट झालेला आहे कंपनीला 6.8 बिलियनचा आफ्टर टॅक्स, म्हणजे टॅक्स पे केल्यानंतर राहिलेला प्रॉफिट किती आहे 6.8 बिलियन मध्ये आहे. ओके, हा जर कम्पेअर केला मागल्या वर्षाला तर तो 64% वाढलाय. हायेस्ट एव्हर डिव्हिडंड 8 रुपये या कंपनीनं आतापर्यंत जे डिव्हिडंड दिलेले आहेत त्याच्यात जर या वर्षीचा पाहिला तर 8 रुपये हा हायेस्ट डिव्हिडंड आहे पर शेअर. जर कम्पेअर हे कसं दिले त्यांनी, इंटरिम डिव्हिडंड 3 रुपये आणि फायनल डिव्हिडंड 5 रुपये, म्हणजे क्वार्टरली रिझल्ट आले त्यावेळेला 6 तिमाही त्यावेळेला 3 रुपये दिलेले आहेत आणि फायनली जो फायनल रिझल्ट दिले कंपनीने त्यावेळेला 5 रुपये. अशा पद्धतीनं 8 रुपये या कंपनीनं मागल्या वर्षी डिव्हिडंड दिलेला आहे. आणि ही कंपनी या वर्षी 9 लाख युनिक कस्टमर मिळवायला सक्सेसफुल झालेली आहे. जर कम्पेअर केलं म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये टोटल या वर्षी 20 लाख नवीन कस्टमर जॉईन झालेत, त्यापैकी 9 लाख फक्त ह्या एका कंपनीने केले. म्हणजे मार्केट मधला ह्या कंपनीचा हे बघा, ताकद बघा किती आहे. जवळपास 50% या कंपनीनं अक्वायर केलेले आहेत कस्टमर. जर अप्रॉक्स बघितलं भारतामध्ये जे काही ETF ट्रेड होतात म्हणजे इक्विटी ट्रेडेड फंड, जसे त्याला आपण शेअर्सच म्हणतो, तसे ह्या कंपनीचे जे इक्विटी ट्रेडेड फंड आहेत यावर्षी त्यांनी 14 लाख ETF मार्केटला लिस्ट केलेले आहेत. आणि त्यामध्ये जर कम्पेअर केलं मागल्या वर्षी अप्रॉक्सिमेट 1 लाख त्यांनी ETF ऍड केले होते, पण या वर्षी 14 लाख ETF त्यांनी ऍड केलेत. इतकी मोठी ग्रोथ त्यामध्ये आपल्याला दिसते. जर कंपनीने 9 लाख युनिक इंडिव्हिज्युअल्स शोधलेले आहेत तर त्याचबरोबर कंपनीनं 350 इन्व्हेस्टमेंट कंपन्या सुद्धा ऍड केलेल्या आहेत त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये. आणि जो काय या कंपनीचा टर्नओव्हर झालाय किंवा जो काय रेव्हेन्यू जनरेट झालाय तो या वर्षीच्या इन्कम मध्ये रेव्हेन्यू पैकी 53% ऑनलाईन आहे. ऑफलाईन पेक्षा जास्त या कंपनीनं काम केलेलं आहे ऑनलाईन मध्ये यावर्षी. इतकं पॉवरफुली ही कंपनी आता सध्या वर्क करते.
जर कम्पेअर केलं, लीडरशिप किती ताकद आहे आपल्याला जर बघायचं झालं, नॅशनल स्टॉक एक्सचेंजला जे ETF ट्रेड होतात त्यांचं कम्पॅरिझन बाकी ऑर्गनायझेशन बरोबर जर केलं तर बघा, निफ्टीचे जे ETF आहेत टोटल 518 आहेत, त्यापैकी 372 निपॉनचे आहेत. 518 ETF ट्रेड होतात निफ्टीचे, निफ्टी 50 वर, त्यापैकी 372 फक्त एका निपॉनचे. बँक निफ्टीचे किती टोटल आहेत? 498 ETF आहेत, तर त्यापैकी 356 एका निपॉनचे. गोल्ड ETF किती आहेत? 493 आहेत, त्यापैकी 254 निपॉनचे. आणि तो लिक्विड ETF किती आहेत? लिक्विड ETF मार्केटला 1095 आहेत आणि त्यापैकी 1057 फक्त आणि फक्त निपॉनचे आहेत. एवढी मोठी म्हणजे कॉन्ट्रीब्युशन त्या ह्या ऑर्गनायझेशनचं ह्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ही फार मोठी ऑर्गनायझेशन आहे आता कम्पेअर टू अदर्स. ओके, SBI, कोटक यांची सुद्धा आकडेवारी आहे, तर त्या सगळ्यांची कम्पॅरिझनला ही फार मोठी ऑर्गनायझेशन बनलेली आहे. कंपनीचा EPS आणि डिव्हिडंड या पे आउट, डिव्हिडंड किती, अर्निंग पर शेअर किती केला कंपनीनं आणि त्याच्या अगेन्स्ट डिव्हिडंड किती दिला, हे थोडंसं आपण जर बघायचं म्हटलं, फायनान्शियल इयर 18 मध्ये या कंपनीनं पर शेअर ₹7.62 कमवले, त्यापैकी त्यांनी ₹4.42 डिव्हिडंड दिलाय. बर, 19ला ₹7.94 कमवले आणि ₹4.42 दिले. 20ला ₹6.69 कमवले, ₹3.44 दिले. या वर्षी म्हणजे फायनान्शियल इयर 21 मध्ये ₹10.90 पर शेअर कमवले आणि ₹4.92 डिव्हिडंड स्वरूपात त्यांनी दिले. हा ह्या कंपनीच्या मागल्या काही 4 वर्षाचा डिव्हिडंड अर्निंग पर शेअर किती आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी डिव्हिडंड किती दिला. यावरून लक्षात काय येतं की या कंपनीचं डिव्हिडंड जो आहे तो मोठ्या प्रमाणात, जो प्रॉफिट येतो त्यापैकी मोठा हिस्सा ती कंपनी डिव्हिडंड स्वरूपात लोकांना, त्याच्या शेअर होल्डरला देते. यावर्षी जसं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की यावर्षी त्यांनी ₹8 पर शेअर दिलेला आहे. 76% या वर्षीच्या इन्कमच्या त्यांनी डिव्हिडंड स्वरूपात वाटवलेले. समजा कंपनीला ₹100 मिळकत झाली असेल तर त्यापैकी ₹76 या कंपनीनं डिव्हिडंड म्हणून शेअर होल्डरना त्याच्या दिलेला आहे. आणि जर मागल्या 7 वर्षात जर बघितलं तर 28 बिलियन रुपीज मध्ये या कंपनीनं डिव्हिडंड दिलेला आहे. तर ही कंपनी म्युच्युअल फंड मध्ये असल्यामुळं या कंपनीचं उद्देश आणि तिचं धोरण हेच आहे की कंपनीच्या इन्व्हेस्टरला जास्त रिटर्न्स कसे द्यायचे. त्यामुळे ही कंपनी डिव्हिडंड देण्यामध्ये बेस्ट आहे आता सध्या. या कंपनीचे जे काही शेअर होल्डिंग आहेत, जे प्रमोटर आहेत आणि बाकी सगळ्यांचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ते होल्डिंग पॅटर्न जर पाहिलं तर कंपनीचे जे प्रमोटर आहेत त्या प्रमोटरांच्याकडं 74.23% शेअर होल्डिंग आहे. त्यानंतर FII कडं, फॉरेन इन्व्हेस्टमेंटकडं 6.21% आहे, DII कडं 7.46% आहे आणि पब्लिक जे आहे, आम्ही तुम्ही जे लोक आहोत त्यामध्ये 12% या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर आहेत. ओके, हे झालं एक ओव्हरऑल आयडिया. आता जर कंपनीच्या फायनान्शियल्स आणि टेक्निकल पाहून त्याचं जर स्वॉट अनालिसिस करायचं झालं, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट काय आहेत, तर त्यामध्ये पहिल्यांदा स्ट्रेंथ पाहूया. कंपनी विथ हाय TTM EPS ग्रोथ, मागल्या 12 महिन्यात EPS मध्ये, अर्निंग पर शेअर मध्ये ग्रोथ होत आहे. दुसरं, स्ट्रॉंग अॅन्युअल EPS ग्रोथ, वार्षिक बघितलं तरी अर्निंग पर शेअर सुद्धा इथं सुद्धा महिन्याला सुद्धा वाढतीये, त्याचबरोबर अर्निंग अॅन्युअल वार्षिक सुद्धा त्यामध्ये ग्रोथ झालेली आहे. 52 वीक हायला आहे कंपनी सध्या. ग्रोथ इन क्वार्टरली नेट प्रॉफिट विथ इन्क्रीजिंग प्रॉफिट मार्जिन, कंपनीचं प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट मार्जिन सुद्धा इयर ऑन इयर बेसिस काय होतंय, वाढत आहे. त्यानंतर कंपनी विथ नो डेट, कंपनीचं कुठल्याही प्रकारे लोन नाहीये, 0 लोन वाली कंपनी आहे. इन्क्रीजिंग रेव्हेन्यू एव्हरी क्वार्टर फॉर लास्ट 3 क्वार्टर्स, मागल्या 3 क्वार्टर्स मध्ये कंपनीचा रेव्हेन्यू म्हणजे सेल्स हा वाढत आहे. ओके, बुक व्हॅल्यू पर शेअर इम्प्रूव्हिंग लास्ट 2 इयर्स, जर कंपॅरिझन केलं बुक व्हॅल्यू ही कमी आहे प्राइसच्या मानानं, पण तेही जर बघितलं तर मागल्या 2 वर्षात ही काय होते, इम्प्रूव्ह होते, वाढत आहे. ओके, कंपनी विथ 0 प्रमोटर प्लेज, कंपनीच्या प्रमोटर जे मालक आहेत किंवा प्रमोटर आहेत त्या लोकांनी कुठल्याही प्रकारे आपले स्वतःचे शेअर्स तारण ठेवलेले नाहीत किंवा गहाण ठेवलेले नाहीत.
FII, FPI इन्स्टिट्यूशन इन्क्रीजिंग देअर शेअर होल्डिंग. या कंपनीमध्ये परदेशी गुंतवणूकदार आपली होल्डिंग वाढवत आहेत. स्ट्रॉंग मोमेंटम आहे शॉर्ट टर्म, मिडियम टर्म आणि लॉंग टर्मच्या मुव्हिंग एव्हरेज मध्ये जर पाहिलं तर तिथं आपल्याला स्ट्रॉंग मोमेंटम आणि वाढ ग्रोथ दिसते. हे काही टेक्निकल आणि फंडामेंटलच्या अनुसरून स्ट्रेंथ्स आहेत कंपनीचे. त्यानंतर विकनेसेस, यात काय विकनेसेस आहेत बघा. डिक्लाइन इन नेट प्रॉफिट, फॉलिंग प्रॉफिट मार्जिन क्वार्टर टू क्वार्टर. इयरली बेसिस प्रॉफिट वाढतोय, पण क्वार्टरला कम्पेअर केलं, मागल्या क्वार्टरला या क्वार्टरला कम्पेअर केलं तर या वेळेला डिक्लाइन झाले, कमी झालेला आहे प्रॉफिट. प्रमोटर स्वतःचे शेअर्स विकताना दिसत आहेत, काही अंशतः त्यांनी विकलेला आहे मागल्या क्वार्टरमध्ये. डिक्लाइनिंग इन नेट कॅश फ्लो, कंपनीकडे जो कॅश फ्लो आहे तो कमी होतोय, म्हणजे शिल्लक कॅश क्रंच थोडासा या कंपनीकडे आहे. अपॉर्च्युनिटी काय आहेत कंपनीकडे. ब्रोकरनी म्हणजे जे काय रेकमेंडेशन देतात ब्रोकर, अनालिसिस टीम असते त्यांची, त्या ब्रोकर फर्म्सनी या कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा प्राइसमध्ये टार्गेट्स वाढवलेले आहेत. त्यामुळं इथं ग्रोथ होण्याची शक्यता त्यांनाही वाटतायत. रिझल्ट स्कॅनर मध्ये बघितलं तर स्टॉक अपकमिंग रिझल्ट्स विच आर सीइंग पॉझिटिव्ह शिफ्ट इन शेअर प्राइस. या कंपनीचे जे रिझल्ट्स आहेत, क्वार्टरली रिझल्ट्स आहेत, ते पॉझिटिव्ह येत आहेत आणि त्यामुळं त्याचा रिझल्ट म्हणून शेअर प्राइस काय होते, अप होताना आपल्याला दिसते. पॉझिटिव्ह ब्रेकआउट सेकंड रेजिस्टन्स, कंपनीच्या शेअरमध्ये जे रेजिस्टन्स असतात त्यापैकी सेकंड रेजिस्टन्स या कंपनीनं आता सध्या पार केलेला आहे. ओके, आणि तोही हाय व्हॉल्यूम आणि प्राइस पण गेन होतीये. व्हॉल्यूम म्हणजे लोकांची यात इंटरेस्ट वाढलेला आहे आणि गेन पण झालेले आहे, वाढ होते तेही हाय व्हॉल्यूमनी. इनसाइडर बॉट स्टॉक, जसं काही शेअर्स कंपनीच्या प्रमोटरनी विकले तसं इनसाइडर आतल्या लोकांनी म्हणजे या कंपनीत काम करणाऱ्या किंवा त्यातल्या मोठ्या मॅनेजमेंट मधल्या लोकांनी शेअर्स बाय करताना इथं पाहिलं गेले. त्यामुळं त्यांना चांगली वाटते तर ऑब्व्हियसली आपल्याला सुद्धा ती चांगली असलीच पाहिजे. इथं कुठल्याही प्रकारे थ्रेट्स, भीतीदायक काय वातावरण असावं असं काही सध्या तरी इथं दिसत नाही. जर प्राइस मध्ये थोडंसं पाहिलं, कंपनीचं नाव आहे, डिटेल्स पाहूया थोडेसे. कंपनीचं नाव आहे निप्पॉन लाईफ इंडिया, निप्पॉन इंडिया लाईफ असेट मॅनेजमेंट कंपनी. ओके, ही कंपनी NSE BSE दोन्हीकडे लिस्टेड आहे. त्याचबरोबर कंपनीचा आजचा जो काय दर आहे तो आहे 417 रुपये 90 पैसे. मार्केट कॅपिटल या कंपनीचं 25,899 कोटीचं आहे. सेक्टरमध्ये कोणत्या सेक्टरमध्ये काम करते, फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये करते. पीई किती आहे, 38.1 हा या कंपनीचा पीई आहे. आणि या सेक्टरचा, फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट सेक्टरचा 44.20 हा काय आहे, पीई आहे. कम्पेअर टू दोघांचं जर कम्पेअर केलं तर जवळपास सेम असल्यासारखे आहेत, नियर अबाउट आहेत. बुक व्हॅल्यू थोडीशी कमी आहे, हाच एक थोडासा या कंपनीचा निगेटिव्हिटीचा पार्ट आहे. तो इम्प्रूव्ह होताना दिसतोय. आपण विकनेसेस आणि स्ट्रेंथ आणि विकनेसेस मध्ये पाहिलं की तो बुक व्हॅल्यू सुद्धा वाढत आहे. जर कम्पेअर केलं रिटर्न्स किती दिलेत कंपनीच्या शेअर प्राइसनी, मागल्या 10 वर्षात 5 वर्षात काहीच नाही, कारण ती कंपनी 3 वर्षापूर्वी लिस्ट झालेली आहे. 3 वर्षापासून जर बघितलं तर 3 वर्षात 23% आणि या 1 वर्षभरामध्ये या कंपनीनं 43% रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणून एक लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्ह ठेवून या जर कंपनीत तुम्ही इन्व्हेस्ट केलात तर या कंपनीमध्ये ग्रोथ होण्याचे फार मोठे चान्सेस मला दिसत आहेत. आणि या कंपनीचा शेअर प्राइस 417 रुपये आहे. त्याप्रमाणे आपली जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही कन्सिडर करू शकता. जर 1000 रुपये करायचे असेल तर 2 शेअर्स घेऊ शकता. 10,000 करायचे असतील तर तुम्ही 20 शेअर्स घेऊ शकता. 500 करायचे असतील तर 1 शेअर घ्यावं लागेल. तर ऍज पर युअर रिक्वायरमेंट, तुमच्या जशा पद्धतीनं रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं इन्व्हेस्ट करू शकता. तर कसा वाटला तुम्हाला या कंपनीचा अनालिसिस हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. अजून तुम्हाला काही यामध्ये रिक्वायरमेंट असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर चांगला वाटत असेल, आमचा हा प्रयत्न जो काही चालला आहे स्टॉक ऑफ द वीक मध्ये काही एखाद्या कंपनीचं अनालिसिस करून सांगणं, हे जर तुम्हाला आवडत असेल किंवा आवडलं असेल तर हे नक्की लोकांना शेअर करा, लाईक करा. आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा पुढल्या व्हिडिओत भेटूया. थँक्यू व्हेरी मच.